सुनील खामकर साहेब असतील, या सर्व मान्यवर व्यासपीठ आपल्यासाठी बनलंय. व्यासपीठ मोठ्या लोकांसाठी असतं मित्रांनो. व्यासपीठावरती मोठे लोक येताना खरंच हे आपले सौजन्य आहेत, ज्याने आपल्याला ट्रॉफ्या दिल्या असतील, काही कॅश दिली असेल. खरंच कौतुक असेल. वेलकम, सहर्ष स्वागत. मेगा फायनलचा आनंद घ्यायचा सर्व मान्यवर. संजय दादा पवार साहेब, लक्ष्मण दादा पवार साहेब, वेलकम. सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद दादा. सहर्ष स्वागत. आयोजन कमिटी पाहतोय, खरंच प्लीज सन्माननीय आदरणीय नाटोशी गावचे सुपुत्र, आमचे बंधू, आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक प्रेरणास्थान म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं ते राहुल दादा कदम यांचं सुद्धा या स्पर्धेला चांगलं सहकार्य राहिलं. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा पोहोचवण्यात आलेल्या आहेत. तरी दादा आपला सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच राहुल दादा. खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व कदमवाडी गावचं राहुल दादा. खरंच प्रत्येक मॅचला त्यांचं सहकार्य असतं. विठ्ठल भाऊ खरंच चांगलं सहकार्य करतात आपल्याला पाहतो राहुल दादा. खरंच जाऊया मेगा फायनलचा मॅच. टॉस जिंकला वरंडेवाडी संघाने. विशाल वरंडे, मोरणा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळख निर्माण करून दिली, वरंडेवाडी संघाने टॉस जिंकला आणि घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. खरंच कौतुक असेल, अभिमानाची स्पर्धा. चला लगेच चेंडूया पंच, मॅचला सुरुवात करा दादा. खूप लवकर मॅचेस झाल्यात, नो डाऊट. पाहतोय 6 वाजलेत, 6:30 पर्यंत मॅच होईल. 7 पर्यंत सर्व फ्री. संडेचा दिवस यायचा आहे आज. किल्ले मुरगीर संघ. साहिल खुश असेल, आज संघ टॉप 2 मध्ये पोहोचलाय. साहिलच्या चेहऱ्यावरती आश्रय पाहू शकता. तीन षटकांची मॅच असेल, नो डाऊट. 3 षटकांची मॅच. मान्यवरांना मॅच पाहायला मजा येईल. 18 चेंडूचा खेळ. टॉस जिंकला वरंडेवाडी संघाने आणि घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. विशाल थोडासा मिस असेल, मोठी मॅच खेळण्यासाठी गेला विशाल वरंडे. आज जबाबदारी असेल वरंडेवाडी संघ, नितीन दादा असेल, सर्व युवा खेळाडू असतील. पॉवर प्लेचं षटक कोणाला दिलं जातंय? पॉवर प्ले षटकामध्ये पाहतोय गोलंदाज कृष्णाला. प्लीज शंकरदादा पाटील, खरंच दादा तुम्ही देखील व्यासपीठावरती उभा. शंकरदादा पाटील, खरंच कौतुक दादा असेल तुमचं देखील. पहिला चेंडू ऑफ साईडला दिशा दिली आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव. खरंच मान्यवर थोडस आपण व्यासपीठावरती सत्कार करूया. खरंच शंकरदादा पाटील साहेब या प्लीज. दादा तुमचा मान सन्मान. खरंच तुम्ही आज या स्पर्धेला उपस्थित राहिला, खरंच मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. सन्मान चिन्ह आणि मायेची शाल टाळ्या होत्या दादा. खरंच हे सर्व आपले देव माणसं आहेत, स्पॉन्सर आहेत म्हणून मित्रांनो आपण आहे. खरंच वेलकम दादा शंकरदादा पाटील साहेब. थँक्यू सो मच. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. प्लीज जय दादा तुमचं देखील करायचं आहे. जय दादा तुम्ही देखील यायचं आहे. खरंच जय दादा असेल त्याच्या देखील इथं मान सन्मान करूया. मायाची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन कॅप्टन कुल संजय दादा असतील, त्यांच्या हस्ते सर्वांचा मान सन्मान केला जातो. खरंच थँक्यू संजय दादा. सर्व मान्यवरांचा मायाची शाल दिली जाते. वाईट +1 तब्बल 2 धावा, नो डाऊट. एका चेंडूचा खेळ झाला, धावा झाले 3. थँक्यू सो मच. जाऊया आपण आता मॅचच्या दिशेने. मान्यवरांनी बसून घ्यायचं व्यासपीठावरती. मेगा फायनल ग्रँड फिनाले पाहतोय. एक चेंडू 3 धावा. एका साईडला टीम किल्ले मोरगिरी, दुसऱ्या साईडला टीम वरंडेवाडी. चॅम्पियन संघ पाहतोय 5च्या संडेचा. पहिला चेंडू 3 धावा. हो हो हो, यावेळी चांगला होता, बाउन्सर होता. मातीची फुंकारणी दिली, पंचांगण शहानिशा केली. पंच बोलतात चांगला चेंडू होता, बाउन्सर होता, टिका बाउन्सर था. या सिटीचा डॉट बॉल. आपण पाहतोय सायकलला फलंदाज, जर विचार केला फलंदाज तर करणला पाहतोय. नॉस्ट केला यंडी. दोन्ही सलामीर जोडी पाहतोय. बॅटिंग करावी लागेल आज किल्ले मुरगीर संघाला. आज टॉप 2 मध्ये संघ पोहोचलाय. फायनल देखील मारावी लागेल. पहिला ट्रॉफीवरती जर नाव कोरायचं असेल ना, धावा ठोकाव्या लागतील, कारण आज विशाल देखील नसेल. संधीचं सोनं करावं लागेल. विशाल नसेल, बॅटिंग करावी लागेल. स्पीडअप घ्या प्लीज सर्व मान्यवर. प्लीज दादा पंच स्पीडअप घ्या दादा. 2 चेंडू 3चा खेळ झालाय. चांगली स्पर्धा पाहतोय आपण. खरंच आंबरगावच्या अभिमानाची स्पर्धा. हो यावेळी ऑन साईडला हलक्यात डेंजर एंडला असेल. रनआउटचा चान्स. तिथं क्षेत्ररक्षण असेल, फेकी केली आणि फेकी चांगली होती. त्याच्यानंतर एक सिंगल धाव. चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा झाले 4. 3 चेंडू 4 धावा.
चला स्पीड अप करा प्लीज सर्व क्रिकेट रसिकांची पाहतो आज खरंच या ग्राउंडवरती सर्व आयोजन कमिटी असेल, मोहना क्रिकेट असोसिएशन असेल, खरंच कौतुक असेल या असोसिएशनचं. आज आपल्या गावातल्या सर्व क्रिकेट रसिकांना, आपल्या भागातल्या क्रिकेट रसिकांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला या कमिटीने, अर्थातच मोहना क्रिकेट असोसिएशनची कमिटी. खरंच कौतुक असेल, मनाच्या अंतकण असून धन्यवाद या कमिटीचं. 3 चेंडू 4 धावा, पॉवर प्लेचे महत्वाचे 3 चेंडू. ओहो, यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि ऑन साईटला चांदोमा बागलास का, यंडीचा षटकार पाहिलास का, चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. काय फटका सजवला, क्वालिटी. यंडी स्ट्राईकला आला आणि त्याच्यानंतर त्यानं स्ट्राईक घेतली आणि षटकाराने सुरुवात केली. 4 चेंडू झालेत, 2 to go. धावफलक जाऊन पोहोचलंय. जर विचार केला तर डबल डिजिट 10च्या घरात. 4 चेंडू 10 धावा, 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. कृष्णाला कमबॅक करावा लागेल. वरणवाडी संघ आज विशाल थोडासा मिस असेल फायनलच्या मॅच मध्ये. ओहो, यावेळी चांगला वेगाने टाकला होता, अंगावरती अद्दळला जातोय आणि एक सिंगल चोरटी धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक थोडस पुढे ढकलते, जाऊन पोहोचते डबल डिजिट 11च्या घरात. 11 धावा. ओव्हर क्रमांक 1चा शेवटचा चेंडू बाकी असेल. पॉवर प्ले षटक. करण आला स्ट्राईकला, बॅटिंग करावी लागेल. करणला देखील एक मोठा फटका खेळावा लागेल, कारण समोर देखील एक चांगला संघ पाहतोय वरंडेवाडी संघ. 1 to go. एका चेंडूचा खेळ असेल, महत्वाचा एक चेंडू. कृष्णा कमबॅक करेल का? धावा झालेत 11. राईट मधून विकेटने पुन्हा एका चेंडूसाठी. ओहो, बॅटची काढा, ती गेज होती आणि चेंडू निघून जातोय सिंगल डिजिट एका धावेसाठी. आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 12च्या घरात. 6 चेंडू 12 झालेत, अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाची मॅच. आज विशाल नसेल, विशालमुळे थोडीशी आज मॅच हारेल की काय वरडेवाडी, पण मेहनत करावी लागेल कारण हे देखील कमी नाहीत. आज कुसरूड संघ थोड्यासाठी कमी पडला, नो डाऊट. शुभेच्छा असले कुसरूड संघाला. थँक्यू दादा. महत्वाचे 12 चेंडू पहिल्या इनिंग मधील बाकी असतील. बॅटिंग करावी लागेल पहिल्या इनिंग मध्ये. 30 धावा मारावी लागतील. 30+ धावफलक ठोकावं लागेल किल्ले मोरगिरी संघाला. धावा झालेत 12. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला एक लांब लचक गोलंदाज. दीपकला पाहतोय, 5च्या संधीचा बेस्ट गोलंदाज दीपक. और राईट मधून विकेटने. ओहो, या चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोतून घ्यायचा होता, तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव. एका धावेने थोडीशी मॅचला वाढवलं जातं, एका धावेने मॅच थोडीशी रुलावरती आणली जाते. एक चेंडू 13 धावा. मेहनत करावी लागेल, मनगटातली ताकद दाखवावी लागेल दोन्ही संघाला, कारण आज एवढी मोठी स्पर्धा आणि 2 संघ पाहतोय मेगा फायनल मध्ये. एक चेंडू 13चं समीकरण. त्याला स्पीडअप करा प्लीज दीपक दादा. हो, या स्लॉट मध्ये होता. बॅटची टिकी एज, यस तूने सुना मैंने भी सुना. आणि बॅटची टिकी एज आणि झेल पकडली नितीन वरंडेने. आकाशामध्ये तीर मारून झेल पकडले आणि धक्का क्रमांक 1 लागतोय, तो म्हणजे करणच्या रूपात. धक्का क्रमांक 1, विकेटचं पतन. फलंदाज करण बॅक टू द डग आउट. चांगला चेंडू होता, वेगाने टाकला होता. दीपक देखील एक चांगली गोलंदाजी करतो. आज विशाल नसेल, पण विशालची कमी भरून काढावी लागेल या गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 12 आला, त्याच्यानंतर एक सिंगल आले, 13 झाल्या आणि एक विकेट देखील आली करणची. महत्वाची विकेट. संघाचा हुकमी एक्का कॅप्टन कुल करणला बॅक टू द गावचा रस्ता दाखवला जातोय. महत्वाचे 4 चेंडू ओव्हर क्रमांक 2 मध्ये. दीपकला कमबॅक करावा लागेल. स्ट्राईकला आलाय, करणची जागा भरून काढण्यासाठी हरीशला पाहतोय ऑन स्ट्राईक. हो, फुल टॉस होता, दिशा द्यायची होती. बॅटची कडा, डोपरं टेकून खेळायचं होतं. बॅटची कडा घेतली, त्याच्यानंतर तिकी एक सिंगल. एका धावेने धावफलक थोडस पुढे जाते, जाऊन पोहोचते 14 धावा. खरंच मित्रांनो, MPL चे फॉर्म सोडलेत, फॉर्म भरून घ्या. मोरणा प्रीमियर लीग थोड्याच दिवसात आपल्या भेटीला येईल. एक चांगली स्पर्धा, अर्थातच मोरणा प्रीमियर लीग 2026चं पर्व पहिला असेल. चेंडूचा खेळ झालाय तब्बल. ओहो, या फटका लाजवाब होता. सीधी बैट, नो बकवास. डब्बे में डब्बा, डब्बे में केक. घुटना टेक और षटकार देख. फटका क्वालिटी होता, कारण किती टाइम शांत बसणार. शांत बसायला या टीमचा संत थोडी मी आहे. आणि इथे ठोकला जातोय षटकार आणि 6 धावफलक भरारी घेते आणि जाऊन पोहोचतोय 20 धावा.
महत्वाचे 4 चेंडूचा केस झालाय 2 to go. महत्वाचे 2 चेंडू पाहतोय. फायनलची मॅच धावफलक ठोकला जाते किल्लेमोरगी संघ. ऑन साईटला यावेळी शॉटम जॅक केलाय, फटका फसलाय आणि जाळ्यात फसवलंय. तू शेर तो मै 1.25 शेर, तू 10 नंबरी तो मै 11 नंबरी, एक तू तो एक मेरी, एक तेरी तो एक मेरी. तू मला षटकार मारू शकतोस तर मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो. षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर विकेट आली जाते. 5व्या चेंडूवरती विकेट आणि धावफलक थांबलं जातं 20-20च्या घरात. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा चेंडू झाले 5, 20 धावा 20. खरंच टाळ्या वाजवल्या हरीशसाठी, कारण एक षटकार ठोकून आलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज एक युवा खेळाडू पाहतोय. समीरला पाहतो, युवा टॅलेंट, युवा खेळाडू समीर पाहतोय. मोस्ट ऑलराऊंडर ऑफ समीर, किल्लेमोरगी संघाचा युवा खेळाडू. ओहो, वेगाने 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 टाकला होता, अंगावरती आदळला. तिकी एक सिंगल. दीपकचं कौतुक करावं लागेल. खरंच संघाचा एक हुकमी एक्का दीपकला पाहतो. विशाल नंतर चांगली गोलंदाजी करतो. 12 चेंडूचा खेळ होतोय समाप्त आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 21 धावा. बॅटिंग झाले, 21 धावा झालेत. अजून जर 9 ते 10 धावा आले ना मॅच बनू शकते, कारण विशाल नसेल तर संधीचं सोनं करावं लागेल. विशाल असतं तर धावा झाल्या नसत्या. विशाल नव्हता आणि या 21 धावा. आता महत्वाचे 6 चेंडू. महत्वाचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज झालाय 3 मध्ये अजयला पाहतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झाल्यात 21. ऑन साईटला फटका फसला की काय? नाही, निघून जातोय. रिकाम्या जागा भरा. दस्तक पे मस्तक. चेंडू निघून जातोय. बिग 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 षटकार. इट इज अ क. धावा मिळतील पुऱ्या 6. काय फटका सजवला यार. खरंच क्वालिटी एनडीला सकमाचा हुकमी एक्का आहे. एनडीकडे ती ताकद असते. एनडी जर मारायला लागला ना थांबत नाही, मारतच असतो. पहिला चेंडू षटकार आणि धावा झाल्या 27 धावा. आज विशाल नाही, त्याच्यावरती वर्णेवाडी संघावरती दबाव टाकला जातो पहिल्या चेंडू बसून. ओहो, बॅटची गडा फसवलंय. कॅचचा कॉल. थोडासा कॅच जमिनीला दान होते. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू गॅदर केला जातोय. फेकी करेपर्यंत फक्त 2च धावा घेतल्या जातात. एनडीने तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. नितीन थोडासा नाराज असेल, कारण पाठी बॅकअप नसेल. खरंच मित्रांनो, आयुष्यात पोरीमध्ये पोरगी जर असेल तिथं पॅचअप आणि क्रिकेटमध्ये बॅकअप खूप महत्वाचा असतो. बॅकअप नसेल तर ही सिंगल एक छोटी धाव. आयुष्यात बॅकअप खूप गरजेचा असतो. बॅकअप नव्हता आणि एक सिंगल धाव. धावा झाले 3 ने जाऊन पोहोचलाय 30 धावा. धावफलक वेगाने लागलाय आकाशाला. हात पुरेल एवढं धावा लागले. 30 झाल्यात. महत्वाचे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. सेकंडला फलंदाज आपण पाहतोय समीरला, युवा खेळाडू समीर. यावेळी देखील सरळ बॅटने फटका फसला आणि जाळ्यामध्ये अडकवलं. पंचांचे हात आकाशात आणि विकेट क्रमांक धक्का क्रमांक लागला जातो 3रा समीरच्या रूपात. धक्का क्रमांक 3रा. बॅक टू द डग आउट. चेंडूचा खेळ झालाय 3. धावा झाले 30. कमबॅक करावा लागेल वर्णेवाडी संघाला. गोलंदाज पाहतोय आपण अजयला. चांगले 3 चेंडू टाकावे लागतील, कारण महत्वाचे 3 चेंडू. बॅटिंग करावी लागेल आज विठ्ठलला. आज कारण मेहनत करावी लागेल. किल्लेमोरगी संघ खूप मेहनत घेतो. आज टॉप 2 मध्ये पोहोचला. धावा झाले 30. अजून 3 चेंडू मध्ये 6 आल्या तर मॅच होऊ शकते. महत्वाचे 3 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, विठ्ठल आला पुन्हा एकदा. सरळ बॅटने घेऊन काढला. 1 बाउन्स. चेंडू निघून जातोय सरळ रेषेत. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेते सीमा रेषेची भेट. या सिटीचं 4-4-4 चौकार. काय फटका सजवला. डगआउट मधून सेट होऊन आला होता. आज विशाल वरंडे नसेल. वर्णेवाडी संघावरती दबाव. नितीन दादांना टेन्शन पाहतोय. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. सगळ्यांना फलंदाज विठ्ठल. धावफलक झाले 34. 34 झालेत. महत्वाचे 2 चेंडू. कमबॅक करावा लागेल. या वेळेला नाही, यावेळी देखील तिथं दीपक असेल. दीपकला देखील हाताला चटका. 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू चाललाय ऑन साईटला. 4 धावांसाठी
चौकार. काय होतंय, काय बिघडतंय, डागाउट मधून सेट होऊन आला आज विठ्ठल सळून आलाय. किल्ले मुरगीर संघाने आज सांगितलंय किती दिवस शांत बसणार, गेलेले वर्ष सोडून द्या, नवीन वर्षात आम्हाला काही करायचं ना त्याच्यावरती लक्ष द्या. बॅटिंग ला जॉब करतोय. धावा झाले 38, 38 धावा. समोर एवढा चांगला संघ वर्णेवाडी संघासारखं संघ पाहतोय. धावा झाले 38. चला स्पीडअप करायला लागेल. एका चेंडूचा खेळ बाकी असेल, स्पीडअप करा. महत्वाचा एक चेंडू कमबॅक करेल का गोलंदाज की पुन्हा एकदा विठ्ठल भारी पडेल. महत्वाचा एक चेंडू. धावा झाले 38. हो हो, यावेळी देखील ऑन साईडला वन बाउन्स गॅदर केला जातो. फेकी देखील करेपर्यंत तब्बल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च धावा, 2च धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतय. 38 होत्या, 39, 40, 40 झाल्यात आणि आता समीकरण असेल ते म्हणजे 18 चेंडू आणि 41 धावेंचं मॅच बनू शकते. समोर देखील बॅटिंग ऑर्डर तगडा असेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा. मानाई देवी चषक 2026 ची दमदार स्पर्धा. क्वालिटी काय असतं ना ते या स्पर्धेत दाखवलं जात आहे. महत्वाची मॅच. 18 चेंडू 41चं समीकरण. चला लगेच उतरा किल्लेमोरील संघ दादा. करण प्लीज चला उतरा दादा. आज संघ बाजी मारताना वाटतोय की काय. खरंच कौतुक असेल दोन्ही संघाचा. एक संघ बाहेर येतोय तर लगेच दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. खरंच कौतुक असेल. आज मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व टीम्स खरंच खूप सहकार्य करतात. या आयोजनाला प्रत्येकाचं आयोजन असेल खरंच सहकार्य करतात या टीम. 18 चेंडू 41चं समीकरण. लगेच चेंडूच्या आयोजन कमिटी. आज विशाल नसेल, विशाल नव्हता त्याच्यामुळे धावा झालेत 40. बॅटिंग कोण करेल वडेवाडी संघाचा. महत्वाची मॅच. 18 चेंडू 41चं समीकरण. सोपं नसेल, अवघड असेल. संध्याकाळचं सत्र. धावा होत नाहीत, धावा कराव्या लागतील. मनगटातली ताकद दाखवावी लागेल कारण महत्वाची मॅच मित्रांनो असते. चला जाऊया स्पीडअप करा लगेच. वर्डावाडी नितीन दादा चला ओपनिंग जोडी पाठवा दादा. अठरा चेंडू 41चं समीकरण. आज किल्ले मुरगीर संघ ठरवून आलाय की आज आपल्याला चॅम्पियन बनावं लागेल. मेहनत खूप होते, खूप वेळा हारत होते थर्ड राऊंड मध्ये. आज ठरवून आलेत किल्ले मुरगीर संघ. 40 धावा ठोकल्यात, अजून देखील मॅच संपली नाही. क्रिकेटचा खेळ कधीही सोडू नका कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं मित्रांनो. आज ISPL सारखी एवढी मोठी टुर्नामेंट, तिथे देखील कोणताही सामना कुठेही निघून जातो. इथे देखील करावं लागेल वडवाडी संघाला. 18 चेंडू 41चं समीकरण. मॅच बनेल, मॅच बनवावी लागेल नितीन वरंडेला आणि दीपक वरंडेला. मॅचला होईल मजा. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय सुमितला, सॉरी नॉन स्ट्रायकिंगला नितीन, स्ट्राईकला सुमित. बॅटिंग करावी लागेल, मनगटातली ताकद दाखवावी लागेल कारण आयुष्यात मित्रांनो खरंच मनगटात ताकद असेल ना काही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो आपण. महत्वाची मॅच. पाहत राहा. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आला स्वतः कर्णधार कॅप्टन कोल करण आलाय. पावलचं षटक. 18 चेंडू 41चं समीकरण. हो यावेळी चांगला चेंडू, चांगला चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय कार्पेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण असेल एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, क्वालिटी ब्रँड पाहतोय किल्ले मुरगीर संघाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं जातंय. पहिला चेंडू एक सिंगल धाव. वडनेवाडी संघ किल्ले मुरगीर संघाच्या देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 6 होत्या आणि त्याच्यामध्ये मॅच पलटली आणि मॅच मध्ये वार केला होता. इथे देखील वार करावा लागेल कारण वार करेल तेव्हाच वार होईल. ओहो आडव्या बॅटने वेगाने टाकला होता. दबाव पाहायला मिळतोय. फायनलचा दबाव काय असतो ना मित्रांनो ते दाखवलं जातंय. पहिला चेंडू एक सिंगल, त्याच्यानंतर हा चेंडू डॉट. नितीनला देखील माहिती आहे फायनलची मॅच. धावा झाले 40. बॅटिंग करावी लागेल, मनगटातली ताकद दाखवावी लागेल कारण इथं टेन्शन घेऊन चालणार नाही. टेन्शनची मात्रा आणि त्याच्यामध्ये आमची ही खेळपट्टी. दोन्ही टीम्स पाहतोय लढतायत भिडतायत. कोणता संघ फर्स्ट प्राइज साठी मानकरी ठरेल, कोणता संघ ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल, अर्थातच मानाई देवी चषकाची सर्वांची आशा लागले. 2 चेंडू एक सिंगल. ओहो हो 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 यावेळेला जास्त लेग स्टिक पंच आपल्याकडे वळतायत.
निशा करतायत. सांगितलं जातंय खरंच क्रिकेटवरती दाखवली जाते. नितीन गेली टाळ्या होऊ दे मित्रांनो. खरंच चांगलं क्रिकेट पाहतोय. अंगाला चेंडू लागला. सांगितलं माझ्या अंगाला चेंडू लागला आणि चेंडू येतोय. यस इट इज अ डॉट बॉल. असंच नाही आम्ही क्रिकेटर बनलो. असंच नाही आम्ही लेजंड क्रिकेटर बनलो. 3 चेंडूचा खेळ झालाय. ओहो फटका बसवला स्वतःच्या बॉलवर. कॅचचा प्रयत्न आणि इथे मोठा गडी अडकवला जाते माशात. डकच्या स्वरूपात नितीन वरंडे बॅक टू द डग आउट. संघाचा कॅप्टन हुक मी एक्का पाहतोय. नितीन वरंडे बॅक टू द डग आउट. खरंच महत्वाची मॅच. त्याच्यानंतर नितीनची विकेट. चार चेंडूचा खेळ झालाय. धाव झाली फक्त एक सिंगल. 2 to go. बॅटिंग करावी लागेल. राजवरती अपेक्षा असेल संघाची. महत्वाची मॅच. 4 चेंडू झाले. 2 to go. राजकडे ती क्षमता असेल. राजने खूप सारे सामने संघाला जिंकून दिलेत. तो राज स्ट्रायकिंगला असेल. टू टू गो. ओहो राजला देखील बायामध्ये बेड्या ठोकल्या. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट. आज संघाचा कॅप्टन करण कुठेतरी भारी पडतोय सर्व संघांवरती. काय गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी. 5 चेंडूचा खेळ झालाय. फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. खरंच कुसुण संघ नो डाऊट. आपण कृष्णा भाऊ खरंच मेहनत करावी लागेल. नो डाऊट. थँक्यू सो मच. शेवटच्या चेंडूवरती येते विकेट आणि षटकाची होते समाप्ती. आणि 2 धक्के लागतात मोठे. राज आणि नितीन पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि धाव दिली फक्त एक सिंगल. टाळ्या हो द्या करणसाठी यार. संघाचा कॅप्टन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिली जाते फक्त एक सिंगल धाव. मॅच आता पलटले. 41 होते 1च आले. आता असं समीकरण झाले की 12 चेंडू 40 धावा. रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळाला तर 6 चेंडू 20 ने बॅटिंग करावी लागेल. 6 चेंडू 20 बॅटिंग करणं गरजेचं असेल. 12 चेंडू 40चं समीकरण. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय समीरला. मैदानाच्या आतमध्ये चाललाय दीपक. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण विचार केला तर सुमितला पाहतोय. एक चांगला गोलंदाज पाहतोय. युवा टॅलेंट समीरला पाहतोय. एमपीएल येथे नजरा असतील या खेळाडू देखील समीरला पाहतोय. लांबलचक लाईनअप. चांगली गोलंदाजी. बॅटिंग करतो बॉलिंग करतो. ऑलराऊंडरची भूमिका निभावतो हा खेळाडू. समीरवरती देखील नजरा असतील सर्व संघ मालकांच्या. करूया मॅचला सुरुवात. 12 चेंडू 40चं समीकरण. ओहो यावेळी फटका चांगला होता. क्षेत्रसर कॅचचा कॉल. कॅच होते ड्रॉप. थोडीशी चुकी. कॅचेस पकडा जिंका मॅचेस. कॅच ड्रॉप. त्याच्यानंतर या 2 सिंगल धावा. 2 ने धावफलक जाऊन पोहोचतोय. 3च्या घरात 1 चेंडू 3 धावा. एकेरीने दुहेरीने मॅच जिंकता येणार नाही. षटकार चौकार मारावे लागतील. आता कुठेतरी बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. सेकंडला सुमितला पाहतोय. मनगट आज खोलावे लागतील. बॅटिंग करावी लागेल. महत्वाचे. ओहो यावेळी जास्त ऑफस्टिक पकडले. पंच आपल्याकडे वळतायत. दोन्ही हात समार्थ स्थितीत. या सिटीचं व्हाईट बॉल. मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट आलाय. धावा झाले 4. 1 चेंडू 4 धावा. 2 ते 3 षटकार आले तर मॅच पलटू शकते. संध्याकाळचं सत्र थोडंसं अवघड होईल बॅटिंग करायला. पण स्वतःवरती विश्वास असेल तर बॅटिंग होऊ शकते. महत्वाचे 5 चेंडू. समीर असेल पुन्हा एकदा तयार. ऑन साईटला खेळायचा होता. फटका बसला. क्षेत्ररक्षण असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. तिथं क्षेत्ररक्षण असेल. गॅदर केला. फेकी करेपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावफलक जाऊन पोहोचतय 7च्या घरात. 7 झाल्यात. 2 चेंडू 7 धावा. महत्वाचे 4 चेंडू. ओहो या वेळेला चाबूक बॅटच्या सलाड मध्ये होता. ओहो कॅच ड्रॉप. चांगला फटका होता. त्याच्यानंतर या कॅचेस ड्रॉप. काय होतोय फायनलचा दबाव. 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. कुठेतरी जीवदान दिलं जातं या फलंदाजाला. बॅक टू बॅक 2 जीवदान दिलं जातं. धावफलक जाऊन पोहोचतय 9च्या घरात. 3 चेंडू 9 धावा. सर अजून 2 षटकार आलेत ना. मॅच बनू शकते. महत्वाची मॅच असेल ही देखील. महत्वाचे 3 चेंडू बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. शॉर्ट पिच होता. पंचाकडे पाहिलं जाते साबुश नजरेने. पंच बोलतात फक्त 1 बाउन्स गॅदर केला जाईल. चेंडू चांगला होता. मातीला फुंकारणे देणारा होता.
नाकाला फुंकारणी दिली आणि चेंडू येतो या सिटीचा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय 2 to go. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. सेकंडला फलंदाज बॅटिंग करावी लागेल. ओहो चांगला 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 होता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यास्ट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. मेगा फायनलची मॅच. युवा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज 5व्या चेंडूवरती ती विकेट आणि धावफलक जाऊन पोहोचतोय फक्त आणि फक्त 9च्या घरात. 5 चेंडू 9 धावा झालेत. बॅटिंग करावी लागेल. चला लगेच जावा दादा बॅट्समन. आपण मैदानाच्या आतून फलंदाज पाहतोय. छोटा पॅकेट योगेशला पाहतोय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. जर षटकाराला थोडीशी मॅच बनू शकते. महत्वाचा 1 चेंडू. काय होतंय काय बिघडतंय. षटकाराला 15 होतील. समीकरण जाऊन पोहोचेल 26चं. एक महत्वाचा चेंडू असेल. षटकार मारावा लागेल. ओहो फुलटॉस होता फुलटॉस होता. समाचार घेता आला नाही. सर्व बॅटने घेऊन काढलाय. फक्त एक सिंगल. एका दावेने मॅच जिंकता येणार नाही. असे एक सिंगल आणि मॅच पूर्णपणे थांबवली जाते. 12 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा झाले फक्त 10. असं वाटलं नव्हतं की मेगा फायनलची मॅच अशी होईल. असं वाटलं की मॅच पाहण्याजोगी होईल. विशाल वरंडे असता तर मॅचचं काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. विशाल वरंडे नव्हता आणि मॅचचं पाडतं पाडलं आणि ते फारटं जाऊन पोहोचले किल्ले मोरगरे संघाच्या बाजूने. आता समीकरण झाले फक्त 6 चेंडू आणि 31चं समीकरण. औपचारिकता बाकी असेल. 6ला 6 षटकार मारावे लागतील. तेव्हा कुठेतरी 6 चांगली बॅटिंग करावी लागेल. 6 चेंडू 31 धावा. एनडी आलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. ओहो यावेळी चांगला हात. फक्त सिंगल 1 धाव. अजून देखील बॅटला बॉल येत नाही. बॅटावरती चेंडू पाहायला मिळत नाही. षटकार चौकार शांत केला जातोय. किल्ले मोरगरे संघ आपण पाहतोय. करण असेल एनडी असेल विठ्ठल असेल संपूर्ण टीम असेल समीर असेल युवा खेळाडू. खरंच मेहनत या संघाने केली. हा संघ टॉप 2 मध्ये पोहोचला. आता फक्त 2 पावलं दूर असेल मेगा फायनल पासून. 2 पावलं टाकली तर मेगा फायनलचा पहिला करंट आपल्या नावावरती करेल. ओहो यावेळेला बॅटची कडा आणि त्याच्यानंतर एक सिंगल. अजून देखील बॅटवरती चेंडू येत नाही. फक्त सिंगल 1 धाव येते. 2 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाचे 4 चेंडू. 4 चेंडूचा खेळ आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी किल्ले मोरगरे संघ उचलेल. कारण हा मानादेवी चषकाची ब्रँड फसवा पाहतोय. मानादेवी चषक 2026 ची. ओहो आता खेळून काढलाय. चेंडू निघून जातोय. बिग 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 षटकार. आता कुठेतरी उशीर झालाय. अशा फटक्यांची गरज लवकर होती. चेंडूचा खेळ झालाय 3. महत्वाचे 3 चेंडू. खरंच विठ्ठलला व्यासपीठावरती या प्लीज. विठ्ठलला कदम. महत्वाची 3 चेंडू बाकी असतील. मेगा फायनलची मॅच पाहतोय. पाहण्याजोगी मॅच झाली नाही. स्कोरबोर्ड चांगला लागला. विशाल नव्हता. थोडीशी मॅच थांबवली. या सिटीचा डॉट बॉल. आता समीकरण झाले 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. मॅच मध्ये कलाटणी झाले. मॅच पलटून घेतले. आता फक्त 2 पावलं दूर एका ट्रॉफी पासून. ओहो यावेळी देखील विकेट पडली जाते. चला नवीन फलंदाज लगेच जावा दादा. एका चेंडूसाठी प्लीज लगेच जावा दादा. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा 1 चेंडू. आपल्या बाजूने सामना केला जातो या किल्ले मोरगरे संघाने. ईगल स्पोर्ट किल्ले मोरगरे संघ पाहतोय. खूप दिवस मेहनत करत होता. 2025 संपलं. 26ला सुरुवात झाली आणि सुरुवात थोडीशी अवघड झाली. पण आता सुरुवात अवघड झाली त्याला आम्हाला चांगली करून दाखवायची होती. आणि ईगल स्पोर्ट किल्ले मोरगरे संघ एका चेंडूचा खेळ आणि चित्र चॅम्पियन इज द चॅम्पियन. हु इज द चॅम्पियन ह्या शब्दाचा अर्थ मिळाला आणि इथे चॅम्पियन संघ ठरला जातोय. ईगल स्पोर्ट किल्ले मोरगरे संघ. हार्ड लक बॅड लक टीम वर्डेवाडी संघ. रनरअप संघ पाहतो वर्डेवाडी संघ आणि ते बाजी मारले किल्ले मोरगरे संघाने. थँक्यू सो मच. कुठे जाऊ नका. पाहत राहा मानाई देवी चषक 2026 ची दमदार स्पर्धा. चॅम्पियन संघ पाहतोय ईगल स्पोर्ट किल्ले मोरगरे संघ. रनरअप संघ पाहिलं जातोय न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. खरंच कौतुक असेल दोन्ही संघाचं. मनाच्या अंतकरणासून धन्यवाद आयोजन कमिटीचं. खरंच थँक्यू सो मच. आपण जाऊया काही मान सन्मानाकडे. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक विठ्ठल कदम. खरा प्लीज सर्व आयोजन कमिटीवरती या स्टेजवरती प्लीज. चला संजय दादा कॅप्टन सर्वांनी या स्टेजवरती. थोडं सत्कार घ्यायचे आहेत. थोडंसं लाईट पण चालू करायचे प्लीज. सागर दादा लाईट चालू करून घ्या प्लीज. सचिन